नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सॅम दी ब्लॉगर या यूट्यूब चॅनलवर तुमचं पंढरपुरातलं स्वागत आहे। आता आम्ही आहे सध्या पंढरपूरमध्ये। तुम्ही गेल्या भागामध्ये बघितलं असाल की आम्ही अक्कलकोट पूर्ण फिरलो आणि अक्कलकोटवरून सोलापूरला आणि सोलापूरवरून पंढरपूरला आम्ही बस पकडून येणार होतो। तो भाग तिकडे संपला आणि हा दुसरा भाग इकडे सुरू झाला आहे। आता जस्ट आत्ता वाजले किती वाजले 4:35 आणि आम्ही आता वेदांत भक्त निवास इकडे रूम घेतली आहे। रूम दाखवतो बघा, 2 बेड आहे, इथे बाहेर एक रूम आहे आणि वॉशरूम आहे। तर पहिलं आम्ही गेलेलो संत गजानन महाराज भक्त निवास इकडे, पण आम्हाला तिकडे घेतलं नाही कारण का तिकडे आम्हाला सांगितलं की फक्त फॅमिलीसाठी त्या रूम्स अलाउड आहेत। तिकडे काहीतरी 300 का 400 रुपये काहीतरी पर रूम आहे, पण आम्हाला तिकडे काही घेतलं नाही। आणि विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास इकडे 2 बेडची प्राईस आहे 1400 रुपये। एका रात्रीसाठी 1400 रुपये करणार काय? मग आम्हाला एका तिकडच्या दादांनी सांगितलं की वेदांत भक्त निवास समोरच विठ्ठल रुक्मिणी भक्त निवासच्या तिकडे जावा आणि तिकडे आम्ही आलो। आता आम्हाला 2 बेडची रूम पडली आहे 600 रुपये। बरं आहे, चांगलं आहे। आणि मग आता खूप वैतागलो एवढं ऊन भयंकर आहे ना पंढरपूर आणि सोलापूरला, बघायला ना 40 डिग्री तापमान आहे। आणि यश भाई पहिला आल्या चार्जिंग यश बोलूच शकत नाही, तुम्ही यशच्या भावनावरून समजून जा। चला मित्रांनो, आता वाजले आहे 4:35 आणि थोडा आता फ्रेश होतो, दमलो जरा, उन्हातून फिरून आलो, आंघोळ करतो, थोडा वेळ झोपतो आणि पुन्हा एकदा 6 वाजता आपण मंदिराचं दर्शन घ्यायसाठी निघणार आहे। व त्यानंतर आपण सकाळी अक्कलकोटमध्ये प्रसाद देखील घेतला नाही आहे। जाऊ आपल्याला घाईघाईत यायचं होतं म्हणून प्रसाद नाही घेतला, पण आपण आज पंढरपूरमध्ये इकडे प्रसाद घेणार आहोत आणि तो तुम्हाला दाखवणार आहे। तर तुम्ही माझ्यासोबत ब्लॉगमध्ये नक्की राहा। हाय तर कर। मित्रांनो तुम्ही पाहू शकता, हे आहे विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास, हे आहे वेदांत भक्त निवास आणि हे म्हणजे आम्ही इकडे राहतोय, हे आहे व्हिडिओकॉन भक्त निवास। तर या ठिकाणी रूम 600 आहेत आणि या ठिकाणी रूम आहेत त्या म्हणजे 1400 पासून स्टार्टिंग आहे। हां, आणि व्यवस्थित असं प्रॉपर आहेत, एसीच्या वगैरे, एसी वगैरे सगळं। आमच्या इकडे पण एसी आहे, आमच्या इकडे एसीच्या आहेत 1400 ना, 1400ला। आणि आम्ही आता बाहेर चाललो आहे, पाहू शकता खूप मोठा एरिया आहे, खूप म्हणजे खूप मोठा एरिया, लांब लचक तुम्ही बघू शकता। मित्रांनो या ठिकाणी आम्ही आता मंदिराच्या आतमध्ये जात आहोत। समोरून कुठून तरी तिकडून मंदिराचा एंट्रन्स आहे आणि आम्ही आता दोघं तिकडे चाललो आहे। तिकडून मग बहुतेक नदीवर जाऊ आम्ही त्या साईडून आणि मग दुसरी मंदिरं पण करू। मित्रांनो, विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मोबाईल व कॅमेरा अलाउड नाही आहे, तर आम्हाला बाहेर विनामूल्य, बहुतेक विनामूल्य का मूल्य देऊन आहे, चप्पल विनामूल्य आहे, मोबाईलचे बहुतेक चार्जेस काहीतरी घेतले जातील। आणि आता आम्हाला मोबाईल ठेवून मग आतमध्ये दर्शनाकडे जायचं आहे, त्या करू नाही शकत आता, नो ऑप्शन। जातो आता, मोबाईल ठेवतो आणि बाहेर येऊन परत मग तुम्हाला
पुढचं सगळं दाखवतो. मित्रांनो, या ठिकाणी आपण आहोत आता चंद्रभागेच्या तीरावरती. खूप छान आणि शांत असे वातावरण झालेले आहे आणि समोरच पुंडलिक आणि विष्णुपाद असे 2 मंदिर आहेत. आमचं आत्ताच विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन घेऊन मुखदर्शन केलं आम्ही. चरण दर्शन आम्हाला नाही भेटलं कारण का 6 वाजता चरण दर्शन बंद होतं, मग आम्ही मुखदर्शन करून आलो. आणि आता इथे चंद्रभागेच्या तीरावरती एक नंबर असं छान एकदम शांत आणि निसर्गरम्य वातावरण झालं आहे. काय करते दारी दावी पांडुरंगी तळ उन्मादा कमळ झाकवेना विठ्ठलाची आस वाढावी सरळ विषाचे करळ टाकवेना जगण्याचे देवा लाभ ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पाहावेना ऐसे लाभ मान देगा देवा दान चरणात ध्यान राहू देगा. मित्रांनो, आपण सध्या आहोत चंद्रभागेच्या घाटावर म्हणजे चंद्रभागेच्या तीरावर. आपण आता विठ्ठल रुक्माईचं मंदिरात दर्शन घेतलं, मुखदर्शन घेतलं, विष्णुपाद भगवानचे दर्शन घेतलं आणि तसेच हे पाठी आपले पुंडलिक महाराजांचे मंदिर आहे. शांत तीरावर बसलो आहे. खूप छान असं एवढं छान वातावरण झालं आहे म्हणजे मला सांगतो की तुम्ही असं एकटं बसलं ना की तुमच्या मनाला खूप शांती मिळते. तिकडे लोक सगळे आंघोळ वगैरे करत आहेत, पवित्र स्नान चालू आहे सगळ्यांचं. आमचं आणि यशचं फोटो वगैरे सेशन झालं आहे. यश सध्या माझा कॅमेरामन झाला आहे. धन्यवाद यश. काय नाही, बाकी खूप छान वाटतं आहे, शांत वाटतं आहे. पहिल्यांदा आलो आहे पंढरपुरात. अनुभव खूप छान आणि एकदम युनिक होता. आता बघूया बहुतेक आता थोड्या वेळाने 7 वाजता महाप्रसाद चालू होईल. बहुतेक तिकडे जाऊ किंवा एक मंदिर अजून बाकी आहे पण ते चालू आहे का नाही ते माहीत नाही. चला भेटू. मित्रांनो, या ठिकाणी विनामूल्य भोजन मिळते. आम्ही तिकडेच चाललो आहे आता. पलीकडे जावा, जिन्यातून खाली जावा.
जेवायला आलो आहे आणि इकडे जेवण विनामूल्य आहे. तुम्ही पाहू शकता एक भाजी आहे, चपाती दिली आहे आणि डाळ भात आहे. जेवण अतिशय छान आहे व पंढरपूरमध्ये तुकाराम भवन इथे विनामूल्य जेवण दररोज मिळते. तर तुम्हाला यायचं असेल तुम्ही देखील येऊ शकता दररोज कधीही. संध्याकाळी 7 ते 9 आणि दुपारी 12 ते 3 असा हा वेळ आहे. चला आम्ही जेवणाचा आस्वाद घेतो. मित्रांनो 7:30 वाजले जातात आणि आम्ही आता लवकरच जेवून घेतलं कारण का झोप येते खूप मला. झोप तर येते कारण का आम्ही दुपारी आरामच नाही केला आहे. आडवे बसमध्ये ट्रॅव्हलिंग आमचं असंच चालू आहे आणि मेन म्हणजे जेवलो नव्हतो आम्ही दुपारी 2 वडापाव खाल्ले तेवढ्यावरच आम्ही आता आहे. आईस्क्रीम आहे या बाईला आईस्क्रीम खायचं आणि मग आता दमलो आम्ही, खूप दमलो आहे आणि मग आता लवकर जाऊन थोडा आराम करू. उद्या सकाळी आम्हाला जायचं आहे कैकदी मठला. एक दादा होता त्यांनी पण सांगितलं आणि माझ्या मम्मीने देखील सांगितलं की त्या मठाला एकदा अवश्य भेट द्या. बघे मित्रांनो आम्ही आता आमच्या रूमच्या इथे आलो आहे पण आमच्या रूमच्या इथे कोणच नाही आहे. कोण म्हणजे कोणच नाही आहे. हा पूर्ण फ्लोर रिकामी आहे. पूर्ण फ्लोर रिकामी आहे आणि फक्त आमच्या एकट्याचीच रूम 121 फक्त चालू आहे. नमस्कार मित्रांनो, सकाळचे वाजलेले आहेत 6:55 आणि आम्ही आत्ता जस्ट वेदांत भक्त निवासकडून बाहेर पडलो आहे. आंघोळ वगैरे गेली. आता चाललो आहे कैकाडी मठात. काल एका दादांनी सांगितलेलं आम्हाला की मुंबईला जायच्या आधी ते मठ बघून घ्या. कैकाडी मठ करणार आहे आणि अर्ध्या पाऊण तासात सोलापूरला जाऊन आम्ही तिकडून मुंबईची ट्रेन बघणार आहे. तर चला आता आम्ही दोघं पण फ्रेश झालो आहे. आता कैकाडी मठात जाऊ, तिकडचं दर्शन घेऊ आणि मग नाश्ता करून सोलापूरला जाऊ. मित्रांनो आता आम्ही कैकाडी मठात आलो आहे. खूप जास्तच मोठं आहे असं आम्हाला वाटतं. बघूया आता आतमध्ये जाऊन. नशीब त्या दादांनी आम्हाला सांगितलं काल का बघायला, नंतर आम्ही डायरेक्ट सोलापूर गाठलं असतं.
हे मंदिर सुद्धा आनंदाने यावं मामाकर आशीर्वाद परमात्म्याची मामाकर मित्रांनो बरोबर 1 तास लागला आम्हाला कैकाडी मठ फिरायला आणि जस्ट आम्ही आता बाहेर आलो आहे. आणि तुम्ही जर पंढरपुरात आलात तर कैकाडी मठ बघणं हे खूप महत्त्वाचे आहे. कारण का आम्ही एक्सपेक्ट पण केलं नव्हतं बघण्यासारखं. आम्ही एक्सपेक्ट पण केलं नव्हतं की असं एवढं मंदिर बघण्यासारखं आहे. पण खूप देवांचे म्हणजे स्टॅच्यू आहेत, खूप मूर्त्या कोरलेल्या आहेत आणि एक अशा मूर्त्या आहेत की असं बघून वाटतं की जसे खरंच आहेत त्या. काय यश भाई एक मूर्तीला बघून घाबरला तर अरे हे कोण आले. तर तुम्ही पंढरपुरात आलात तर हे बघणं कंपल्सरी आहे तुम्हाला. हे बघितलं नाही तर मग बहुतेक तुमची पंढरपूरची यात्रा अधुरी राहू शकते. आणि खूप छान वाटलं. आणि जमेल तेवढं सकाळी याल तेवढंच चांगलं. कारण का नंतर गर्दी होते. आणि आम्ही सर्वात पहिलं आलेलो 7 वाजता मंदिर सुरू होतं आणि बरोबर 7 वाजता येऊन आम्ही बाहेर थांबलेलो आणि सर्वात पहिलं आम्ही गेलेलो. खूप छान वाटलं, जरा बरं वाटलं. झोपून मस्त आलो. शक्यतो जमेल तेवढं सकाळचं द्या. आणि आम्ही आता चाललो आहे पंढरपूर बसस्टँडकडे. पंढरपूर बसस्टँडवरून सोलापूर आम्ही स्टेशनला चाललो आहे आणि स्टेशनवरून मग आम्ही जाणार थेट मुंबई. मित्रांनो आम्ही आता पोचलो आहे सोलापूर स्टेशनला. सोलापूर बस स्टॉपवरून आम्ही चालत आलो. 20 मिनटाचा रस्ता होता. आता 10:15 वाजता नागरकोइल CST हां त्यामध्ये आता घुसायचं जनरल डब्यात. जागा भेटेल नाही भेटेल पण घुसायचं कारण का त्यानंतर ट्रेन नाही आहे आज. आणि आता आम्ही पोचलो इथे. 15 मिनटं 10-15 मिनटं नाही 15 नाही 20 मिनटं आहेत अजून ट्रेन यायला. जातो आता. मित्रांनो आपण आता इकडे सोलापूर स्टेशनला थांबलो आहे. 10:15 वाजलेत. 5 मिनटात नागरकोइल मुंबई गाडी येईल. आणि यश इकडे दादांसोबत एका थांबलेला. दादा तुमचं नाव काय? हां संकेत दादा आपल्याला भेटले आहेत आणि त्यांनी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब केलं आहे. धन्यवाद दादा. असाच सपोर्ट राहू दे तुमचा. आणि हे दादा देखील आपल्यासोबत मुंबईला येणार आहेत. बघूया आता. ट्रेनच्या जनरल डब्बा पुढे आहे आणि ऑलरेडी तिकडे गर्दी खूप झाली आहे. काय माहीत बसायला जागा भेटणार की नाही. दादा म्हणतात बसायला जागा म्हणजे जागा भेटेल चढायला. तर आता बघूया ट्रेन येईल ह्या साईडून येणार ट्रेन. बघूया. आम्ही आता गाडीमध्ये बसलो आहे. जागा तर भेटली आहे. टप्पावर भेटली आहे. जसं पुढे जाईल जसं थोडं माणसं भरलेली आहे. दादा तिला मी आधी गरमी तर भयानक आहे. गरमी अवघड आहे. बघूया पाण्याच्या बॉटली 2 घेतल्या आहेत. बिझनेसमॅन. मित्रांनो आता वाजलेले आहेत बघा 1:36 आणि गाडी आपली सोलापूरला होती अर्धा तास लेट. आणि आता
दौंड जंक्शनला आपण पोहोचलो आहे, ते पण 15 मिनटं आधी. म्हणजे या गाडीने बरोबर प्रॉपर एकदम टाईम लेट होता तो कवर केला आहे. आणि आपल्याला जागा वरतीच भेटली आहे. आपण जरा बाहेर आलो आहे. पुढे खायला वगैरे काय काय आहे बाबा, वडापाव वगैरे आपण काय घेत नाही. आपण भेळ खाल्ली मगाशी. आणि आपल्यासोबत 2 दादा देखील आहेत. एकटा दादा आहे पंढरपूरचा आणि एकटा दादा आहे तुळजापूरचा. जनरलमध्ये हीच मजा हो. ते लोक त्यांच्या गावाबद्दल आम्हाला सांगतात, आम्ही आमच्या गावाबद्दल त्यांना सांगतो आहे. असं चालू असतं सगळं. आणि आता 3:30पर्यंत आम्ही पोचू पुण्याला. 3-3:30पर्यंत. मला तर वाटत नाही लेट होईल ट्रेन. बायचान्स लेट झाली तर पुढे काहीतरी प्रॉब्लेम असेल, नाहीतर मग ट्रेन तशी ऑन टाईम चालू आहे सध्या. आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता, हे बघा 41 डिग्री टेम्परेचर आहे. आता मी सध्या सावलीमध्ये आहे आणि हे बघा इकडे ऊन आहे. थोडं तरी उन्हात गेलं की माणूस डायरेक्ट ढगात. भयानक ऊन आहे, भयानक. आणि बहुतेक ही ट्रेन नवीन आहे म्हणून थोडं पत्रा यायचे जास्त तापत नाही. आणि बाहेर आलो आता मी तर मला कळतं आहे किती ऊन आहे आणि किती नाही. मित्रांनो आपण आता इथे जेवायला बसलो आहे. आणि आपले दादा, तुमचं नाव काय बोललं? संकेत. आणि दादा तुझं नाव काय? सत्यवान दादा आणि संकेत दादा हे घरातून डबा घेऊन आलेले. आणि त्या दोघांनी देखील आम्हाला एक चपाती दिली आहे. आणि आम्ही आता इकडे आम्ही काय खायला घेऊन आलो नव्हतो. आणि सत्यवान दादा आणि संकेत दादा यांनी आम्हाला दिलं. दादा धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आम्ही आता इकडे जेवतोय. एकदम घरगुती पद्धत, घरगुती जेवण एकदम. ही डाळ आहे आणि ही अंड्याची भुर्जी आहे. मित्रांनो ऑन टाईम, टायमाच्या आधी 3:05चा टाईम होता आणि आम्ही आता 3 वाजताच पोचलो आहे. आणि अर्धी ट्रेन खालीच झाली आहे. आता तिथून मुंबई फक्त 3 तासावर आहे. आता पुण्याला आलो आहे. पुण्याचं एकदम बिझी स्टेशन. दररोज पुण्यावरून 200 ते 250 ट्रेन ये जा करत असतात कंटिन्यू. आणि दौंड लाईन एक वेगळी होते. आणि आमच्या गावी म्हणजे जेवढं मला जेवढं सांगतो माहिती तेवढं सांगतो. आमची गाव म्हणजे कोल्हापूर साईडला एक, मिरज साईडला एक लाईन जाते आणि दौंड त्या साईडला म्हणजे सगळं साऊथला ती एक लाईन जाते, बघू शकता. आणि आता नागरकॉइल एक्सप्रेस थांबली इथे. मित्रांनो आपण आलो घरी 7 वाजता आणि येऊन कधी झोपलो हे मला समजलं नाही. आणि आत्ता वाजले आहेत 10 रात्रीचे. आणि मला उठल्या आता आठवलं की अरे आपला ब्लॉगचा एंड करायचा राहिला. मित्रांनो मी ब्लॉगचं एंड केला नाही ठाण्यातून, कारण का ट्रेनला एवढी भयंकर गर्दी होती, चढायलाच जागा नव्हती. संध्याकाळची गर्दी ठाण्यावरून भांडुपल्याला कशी आहे काय माहिती, म्हणून मी ठाण्याचं शूट नाही करू शकलो. आणि घरी आलो असंच बेडवर पडलो आणि डायरेक्ट झोपलो. मित्रांनो जर तुम्हाला भाग 1 अक्कलकोट व भाग 2 पंढरपूर हे दोन्ही भाग तुम्हाला आवडले असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व सॅम दी ब्लॉगर या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. अक्कलकोटचा ब्लॉग व पंढरपूरचा ब्लॉग हे दोन्ही तुम्ही खूप शेअर करा, खूप लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.